श्री स्वामी समर्थ. जीवनामध्ये भरपूर पैसा कमवावा वाटत असेल, वैभव यावे वाटत असेल तर सायंकाळच्या वेळी ही 5 कामे चुकूनही करू नका. ही 5 कामे ज्या घरामध्ये होतात त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही. माता लक्ष्मीला मुळात असे घर आवडतच नाही. म्हणून तुम्ही सायंकाळच्या वेळी ही 5 कामे करू नका, नाहीतर तुम्ही गरीब व्हाल. सायंकाळच्या वेळी शारीरिक संबंध ठेवू नका. शास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी चुकूनही शारीरिक संबंध ठेवू नका. सूर्यास्ताच्या वेळी कधी झोपू नये. उंबरठ्यावर चुकूनही उभे राहू नये. रात्री केस कापणे आणि दाढी करणे टाळावे. सूर्यास्ताच्या वेळी कपडे धुणे टाळावे. शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की गाय धुण्याची आहे. यावेळी पूजा केली जाते. घरामध्ये दिवे लावले जातात. असे म्हणतात की यावेळी महालक्ष्मी घरात प्रवेश करत असते. अशा स्थितीमध्ये शारीरिक संबंध आपण ठेवू नये. उंबरठ्यावर उभे राहू नका. सूर्यास्ताच्या वेळी असे काही काम केले तर देवी लक्ष्मी आपल्या घरात कोपते, ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले जाते. सूर्यास्ताच्या वेळी घरी किंवा दुकानामध्ये उभे असताना बोलणे टाळावे. सूर्यास्ताच्या वेळी घरी किंवा दुकानामध्ये उभे असताना बोलणे टाळावे. या दरम्यान कोणाशी व्यवहाराबद्दल बोलू नये. रात्री केस कापणे टाळावे. दाढी करणे टाळावे. केस कापणे करण्याबाबतीत शास्त्रामध्ये नियम सांगण्यात आले आहे. धार्मिक मान्यतेनुसार रात्री केस कापण्याचे शास्त्रामध्ये काही नियम सांगण्यात आले आहेत. रात्री केस कापण्याने कोणत्याही व्यक्तीसाठी शुभ ठरत नाही. जर कोणी असे केले तर त्यांच्यामध्ये नकारात्मकता हवी होते. एवढेच नाही तर महालक्ष्मी माता तुमच्यावरती क्रोधित होते, ज्यामुळे तुम्हाला गरिबीचा सामना करावा लागतो. गोधुली बेलाच्या वेळी ज्योतिषशास्त्रानुसार केस धुणे, कपडे धुणे, केस धुणे आणि सजवणे निषिद्ध आहे. या काळापासून दूर राहणे टाळावे. माता लक्ष्मी घरातून काहींची निघून जाईल. यावेळी शक्य तितकी पूजा करावी. संध्याकाळच्या वेळेस कपडे धुवू नका. सूर्यास्ताच्या वेळी कपडे धुणे टाळावे. शास्त्रामध्ये असे सांगण्यात आले आहे की जर तुम्ही कोणत्याही कारणाने संध्याकाळी कपडे धुवावे लागेल तर चुकूनही तुम्ही संध्याकाळी कपडे बाहेर वाळत घालू नका. संध्याकाळच्या वेळी झाडू नका. घरातील कामासाठी प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ शास्त्रामध्ये सांगितली आहे. सूर्यास्तानुसार स्नान करणे, घर झाडणे याबाबतीत पुराणात उल्लेख केला आहे. यावेळी झाडांना हात लावू नये असे सांगितले जाते. प्रत्येक व्यक्तीस वाटते की आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, वैभव, आनंदाचे क्षण मिळावेत. यासाठी माणूस धडपड करत असतो. आज आपण माहिती करून घेणार आहोत की वैभव, आनंद, सुख, समृद्धी, ऐश्वर्य देणाऱ्या लक्ष्मीची तिला आवडणारी सेवा योग्य पद्धतीने जर आपण केली तर लक्ष्मी माता आपल्यावरती नक्की प्रसन्न होते. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कोणत्या सेवा आणि उपाय करावेत जेणेकरून आपल्या घरामध्ये पैशाची कमतरता आपल्याला कधी भासणार नाही. आपल्याला आर्थिक चणचणीचा सामना आपल्याला करावा लागणार नाही. त्यासाठी आपण काही महत्त्वाचे उपाय आज आपण पाहणार आहोत. व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर माझी तुम्हाला एक विनंती आहे की जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्री माता लक्ष्मी, श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. लक्ष्मी तुमच्या घरी धनाचा वर्षाव करेल. या संसारामध्ये कोणी असो, किती मोठा व्यक्ती असो, प्रत्येकाला वाटते की आपल्या घरात सुख सदैव नांदावे, सुख, समृद्धी, लक्ष्मी असावी. प्रत्येकजण लक्ष्मी प्राप्ती करण्यासाठी काही ना काही प्रयत्न करत असो. त्याच देवी श्री महालक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी श्री सूक्ताचे पाठ सांगण्यात आले आहेत. श्री सूक्त रोज सकाळ संध्याकाळ आपल्या घरातील देवाजवळ तुपाचा दिवा लावून 5 वेळेस पठण केल्याने आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होते. कमळगट्ट्याच्या माळेवर 11 वेळेस श्री सूक्त पठण करताना कुंकवाचे अर्चन करावे आणि मग त्या माळेने जप करावा. नक्कीच सुखद अनुभव तुम्हाला येतील. शुद्ध तुपाचा दिवा लावून त्यासमोर श्री सूक्त पठण केल्याने सकाळ संध्याकाळ पठण केल्याने घरामध्ये कायम बरकत राहते. श्री सूक्ताचे रोज पठण केल्याने, महालक्ष्मीच्या फोटोसमोर 21 वेळा पठण केल्याने आपल्यावरील कर्जाचा डोंगर हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते. माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यासाठी शुक्रवार खूप महत्त्वाचं सांगितलं आहे. या दिवशी संध्याकाळी बरोबर 6:30 ते 7:30 या काळात शुचिर्भूत होऊन श्री सूक्त पठण केल्याने धनसंबंधित सर्व समस्या दूर होऊ लागतात. आपल्या घरातील कुलस्वामिनीच्या मूर्तीवर किंवा टाकावरती त्यावर रोज श्री सूक्ताने अभिषेक केल्यास कुलदेवीची कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. आपल्याकडे जे कुलधर्म कुलाचार असतो त्या दिवशी 11 वेळी श्री सूक्ताचे पठण केल्याने कुलदेवीची मूर्ती कुंकुम अर्चन करावे. अखंड लक्ष्मी प्राप्त होते.
नवरात्रामध्ये श्री सूक्त रोज 11 वेळेस 11 या पद्धतीने पठण केल्यावर 9 दिवसापर्यंत पठण केल्यास धनधान्य सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त होते. श्री सूक्ताचे पठण केल्यानंतर उत्तर दिशेला तोंड करून पठण केल्याने अखंड लक्ष्मी प्राप्त होते, कारण उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे. श्री सूक्त पठण केल्याने आपल्या कुंडलीतील अशुभ आपल्यावर पडणारे प्रभाव कमी होतात. ज्या व्यक्तींना खूपच आर्थिक समस्या आहे, सर्व काही करून सुद्धा पैसा टिकत नाही, लक्ष्मी स्थिर राहत नाही, अशा व्यक्तींनी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत व्हावे. श्री सूक्ताचे 11 वेळेस पठण करून त्याचे शुद्ध तुपाने होम हवन करून त्याने लक्ष्मी स्थिर राहते. श्री विष्णू आणि महालक्ष्मी त्यांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर श्री सूक्त 16 वेळेस आणि विष्णू सहस्रनाम 1 वेळेस पठण केल्याने आर्थिक स्थिरता लाभते. शास्त्र असे सांगते की जिथे रोज श्री सूक्त पठण केले जाते त्या ठिकाणी लक्ष्मी देवीचा कायम निवास असतो. त्या घरामध्ये लक्ष्मीची साधना पूजा प्रार्थना करताना साधकाचे तोंड पूर्वेकडे असावे अथवा उत्तरेकडे असावे. गुरुपुष अमृत योगावर सराफाकडून किमान 1 मिलीग्रॅम सोने न विसरता प्रसंगी पोटाला चिमटे घेऊन विकत आणावे. गुरुपुष अमृत किंवा हे पंचांगात किंवा कॅलेंडरमध्ये दिलेले असते. तो दिवस ती माहिती करून घ्यावा आणि लक्षात ठेवावा. पुरेसे सोने जमा झाले की पत्नीलाच एखादा दागिना करावा. गुरुपुष अमृत योगावर खरेदी करण्याचे कारण असे की ते विकायची कधी पाळी आपल्याला येणार नाही. कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना चमचावर गोड खाणे, दही खाणे अत्यंत शुभ आणि लाभदायक असते. स्नान करूनच भोजन करावे. जेवण केलेल्या ताटामध्ये हात धुवू नये. मांडीवर वा हातावर ताट घेऊन जेवू नये. दक्षिणेकडे तोंड करून कधीही जेवू नये. सतत पवित्र गोष्टींचे ध्यान करावे. चुकूनही अपशब्द बोलू नये. शक्य असेल तर रोज 1 तास मौन पाळावे. एक लांब लचक मोरपीस विकत आणून ते घराच्या दक्षिणेकडे भिंतीवर सेल टेपून चिटकून टाकावा. रोज सायंकाळी त्याला उदबत्ती ओवाळावी. हा तोडगा ज्यांचे येणेकडून पैसे पडले आहेत त्यांनी अवश्य करून पाहावा. 3 ते 4 महिन्यामध्ये असलेली रक्कम तुम्हाला परत मिळते. व्यापार मंदावत चालला असेल, व्यापार बंद पडत असेल किंवा भांडवल असूनही व्यापार होत नसेल तर अशा वेळी व्यापारामध्ये यश येण्यासाठी पुढील प्रभावी व तोडगा अवश्य करावा. दररोज सकाळी देवासमोर बसून विष्णू सहस्रार्जुनचा जप करावा. तसेच तुळशी कष्टाची पाने घेऊन ओम नमो वैष्णवे नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. या तोडगामुळे लक्ष्मी प्रसन्न होऊन व्यापारामध्ये यश येते. रोज गरम तव्यावर पोळी भाकरी भाजण्यापूर्वी दूध शिंपडावे. यामुळे घरातील आजारपण हे कमी होतात. मुख्य दाराच्या पडद्याखाली काही घुंगरू बांधावेत. घराच्या प्रसन्नतेसाठी वातावरण प्रसन्नतेचे राहील. जास्तीत जास्त अन्नदानाच्या योगे अनेक दोष नष्ट होतात. जेव्हा पैसे बँकेत जमा करण्यासाठी जात असेल तेव्हा रस्त्याने ओठ न हलवता मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. त्यामुळे आर्थिक स्थिती आश्चर्यकारक होऊन रूपामध्ये वृद्धी होईल. वारंवार धन जमा करण्याची संधी येईल. धनदायी नक्षत्र मृग पुष्क मघा मूळ या नक्षत्र तुमची कामे करू शकता. खूप फायदा होईल. लक्ष्मी प्राप्तीच्या इच्छुकांनी अन्न व दूध झाकून ठेवावे. गुरुपुष रविपुष नक्षत्राला कार्यसिद्ध यंत्र श्रीयंत्र व कुबेर यंत्राची एकाच वेळी एकाच घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी विधिवत स्थापना करावी. घरातील नवीन केरसुनी आणल्यावर तिला हळदी कुंकू लावून पूजा करावी. पूजा करूनच वापरावी. तिला पाय लावू नये. ती सहज दिसेल अशी ठेवू नये. दिवे लागल्यावर कधी आपण घराला झाडू मारू नये. घराच्या मुख्य दरवाजावर नेहमी फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा. तसेच संध्याकाळी 3 सांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा. त्यावेळेस धूप दाखवावा. सर्व मनोरथ पूर्ण होण्यासाठी एक मंडलाचे पठण करावे. श्री व्यंकटेश स्तोत्र महाराष्ट्रातील एक प्रमाणभूत आणि प्रभावी स्तोत्र समजले जाते. अनेक प्रकारचे असाध्य आजार बरे होतात. या होण्यासाठी स्तोत्राचे एक मंडल पुरेसे आहे. दसऱ्याच्या दिवशी एखाद्या गर्भ श्रीमंत व चरित्रवान व्यक्तीने दिलेली आपट्याची पाने चांदीच्या अगद पितळेच्या डब्बीत ठेवून ती देवापाशी तशीच ठेवावी. अशा तऱ्हेने मिळालेल्या आपट्याची पाने ही धन देणारी असतात. घरात ज्या खोलीत तिजोरी ठेवलेली असते त्या भिंतीचा रंग काळा, लाल अथवा निळा नको, पिवळा असावा. रोज सकाळी पाण्यामध्ये थोडेसे मीठ मिसळून त्या पाण्याने
घरातील फरशी पुसावी, मन शांती लाभते. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जय श्री माता लक्ष्मी. श्री स्वामी समर्थ.